नमस्कार, वेलकम बॅक टू निकिता जेनेक्स कॅड सिरीज. आज पुन्हा एकदा आपण हा सिंपल कॅड मॉडेल डिझाईन करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट आपण स्केच सिलेक्ट करून घेऊया. तो इथे मी स्केच सिलेक्ट केला आहे टॉप प्लेनवर. तो आता तुम्ही बघू शकतात हा जो मॉडेल आहे तो आपला सर्कल टूलवरच बेस आहे, त्यामुळे आपल्याला दुसरा कोणता टूल घ्यायची गरज नाही. सो फर्स्ट आपण इथे मी इमेज शो केली आहे, तिथे डायमेन्शन मेन्शन केले. 100 डायमीटरचा एक सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तो आपण सर्कल टूल यूज करूया. तो 100 mm डायमीटर असलेला सर्कल आपण इथे ड्रॉ करून घेतलाय. आता आपण या सर्कलला एक्सट्रूड करून घेऊया. नाव सिलेक्ट एक्सट्रूड कमांड आणि इथे आपल्याला 20 mm डायमीटरवर आपल्याला हा सर्कल एक्सट्रूड करायचा आहे. सो इथे मी चेंजेस करते. 20 mm एंटर. ओके, अप्लाय. तो आता आपण हा बेस तयार करून घेतला आहे. यावर आपल्याला जो इमेजमध्ये शो केला आहे तो सिलेंडर ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी स्केच सिलेक्ट करा. या फेसवरच आपल्याला स्केच काढायचा आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 55 mm डायमीटरवर आपल्याला एक सर्कल काढून घ्यायचा आहे. तो फिनिश स्केच केल्यानंतर याला आपण एक्सट्रूड करून घेऊया 50 mm डायमीटरवर. तो सिलेक्ट एक्सट्रूड कमांड. डिस्टन्स आपण मेन्शन केला आहे 50 mm. अप्लाय. तर आता आपल्याला इमेजमध्ये शो केल्याप्रमाणे हे सर्क्युलर पॅटर्न ड्रॉ करून घ्यायचे आहे. तो आपल्याला पुन्हा एकदा ह्याच स्पेसवर ड्रॉइंग करायचे आहे. ओके, सिलेक्ट द सर्कल टूल. 15 mm डायमीटर असलेला एक सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तो या ठिकाणी मी सर्कल प्लेस केला. ओके, आता ह्या सर्कलला आपल्याला पूर्ण एरियामध्ये कव्हर करायचं आहे. तर आपण पॅटर्न कमांड यूज करूया. लेआउट आपल्याला सर्क्युलरच ठेवायचा आहे. तो या ठिकाणी मी 6 काउंट देणार आहे आणि पिच अँगल माझा 60 डिग्री असणार आहे. सो तो स्पेसिफाय पॉईंट या ऑप्शनवर क्लिक करा आणि हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे आपल्याला या सर्कलच्या अराउंड पॅटर्न क्रिएट करायचा आहे. तो या पद्धतीने आपला पॅटर्न प्लेस झाला आहे. अप्लाय करा. सो आता आपल्याला या पॅटर्न सर्कलला एक्सट्रूड करायचा आहे, पण रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. म्हणजेच आपल्याला जे होल पाहिजे आहे ते क्रिएट होतील. सिलेक्ट एक्सट्रूड. रिव्हर्स डायरेक्शन सिलेक्ट करायचं आहे. तो ये सर्कल त्याच्यातून सबट्रॅक्ट झाले, म्हणजे आपला होल क्रिएट झाला. अप्लाय. आता आपण या सिलेंडरला शेल कमांडने, इथे तुम्ही बघू शकतात या ठिकाणी एक होल आहे अजून एक, त्यातला आपण शेल कमांड यूज करूया. सिलेक्ट शेल कमांड. बेस सिलेक्ट करायचा आहे. 5 mm आपण थिकनेस ठेवणार आहोत आणि अप्लाय. तो या पद्धतीने आपला मॉडेल पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. आता आपल्याला फक्त याला डायमेन्शन देऊन घ्यायचे आहे. त्यासाठी आपण मेनू बारमध्ये PMI या ऑप्शनवर सिलेक्ट करा. त्यानंतर रॅपिड डायमेन्शन सिलेक्ट करा आणि आपण डायमेन्शन देऊन घेऊया या पद्धतीने. तो या पद्धतीने आपण डायमेन्शन देऊन घेतले आहे. तो या पद्धतीने आपला सिंपल मॉडेल इझिएस्ट वेने तयार झाला आहे. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हाच मॉडेल रिव्हॉल्व कमांडचा यूज करून शिकणार आहोत. सो व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच इझी ट्युटोरियलसाठी निकिता जेनेक्स कॅड सिरीजला फॉलो नक्की करा. थँक्यू.